कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सोरेसूत मी म्हणणारा ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना तो स्वास्थ्य, तो समाधान आणि तो आनंद कसं उपभोगावं हे मात्र आपल्या लक्षात येत नाही। आपण साधना करत असतो, उपासना करतो आणि कालांतराने विसरून जातो। त्या मिळालेल्या पुण्याच्या बळावर भौतिक सुखाच्या मागे लागतो। मुळातच साधना करत असताना, मनातली भावना प्रकट करत असताना आपल्याला सत्य हवं, समाधान हवं, धैर्य प्राप्त झाला पाहिजे, दया, क्षमा, शांती ही अपेक्षा न ठेवता वेगळ्याच पद्धतीने आपण अपेक्षा ठेवून साधना करतो। मग त्यामध्ये साधना करत असताना साधनेतला असलेला दोष, साधनेवर आलेला क्रोध, माया, ममता हे प्रश्न समोर उभे राहतात आणि आपण त्यात गुरफटून जातो। म्हणून साधना करत असताना साधना कशी हवी, आणि तो वयाच्या केव्हा कधीपासून केलं पाहिजे। आपण साधना करत असताना घरातल्या आपल्या कनिष्ठ मंडळींना, म्हणजे मुलांना, मुलींना, सुनांना, अशा लोकांना आपण जर साधना करायला सांगितलं तर ते म्हणतात अजून काय आमचं वय झालेलं नाही आहे, आमचं वय लुटायचं वय आहे। पण काय लुटायचं हेच त्यांच्या लक्षात येत नाही। अध्यात्मामध्ये, संप्रदायामध्ये, सत्संगामध्ये, साधनेमध्ये, दानामध्ये लुटण्यासारखं खूप काही आहे, खूप काही। एकदा ते लुटायला लागलं तर तू माघार येऊ शकणार नाही, एवढं आहे। पण जे नको ते लुटण्यासाठी आपण स्वतःचं अस्तित्व संपवून टाकतो, स्वतःच्या स्थानी असलेलं ऊर्जा दिवा विझवण्याचा प्रयत्न करतो आपण। आणि आपण सांगतो की आमचं वय नाही आहे, आमचं पूर्ण दिवा विझू दे, आमचं नाठळ होऊ दे, मग आपण सुरुवात करू। अशीच त्यांची भावना आहे असं गृहीत धरायला काय हरकत नाही। त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, त्याला कारणीभूत आपणच असतो, आईवडील असतात, असं माझं वैयक्तिक मत आहे।
की ज्या वयामध्ये त्यांना साधनेला सुरुवात करायला पाहिजे ते अज्ञान असतात, लहान असतात, देवस्वरूप असतात. जे बालक, युवक, युवती देवस्वरूप असतात तेव्हा देवत्वाकडे जाण्याचा मार्ग असतो, पण त्यावेळेस आईवडिलांनी ते शिक्षण देत नाही. त्यावेळेस मुलगा खूप चिडचिड करतो, चल मोबाईल घे. तो अभ्यास करत नाही, चल टी व्ही लाव. का तर मुळातच ते दोषी असतात की त्यांचे हौस पुरवले जात नाही. स्वतःचा हौस पुरवण्यासाठी इतरांचं, आपल्या बालकांचं नुकसान करायला जबाबदार ते असतात. कुठं तर आईनं बसली मैत्रिणीबरोबर मिश्रीचा डबा घेऊन, मुलगा मध्ये मध्ये येतो, अडचण निर्माण होतो, ए जा टी व्ही लाव, बघत बस. नाही त्या गप्पा मारत असताना जर मुलगं बाळ आपले अडचणीचं ठरत असतील, मोबाईल हे धर, खेळ, खेळत बस, हे चुकीचं सवय आपणच लावतो. मग प्रपंच करत असताना जर ह्या सवयी असतील तर ईश्वर तुमच्या जवळ असून सुद्धा तो लुप्त होतो, निर्जीव होतो, त्याची ऊर्जा कमी होते, त्याची पॉवर कमी होते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्यावेळेस योग्य वेळी आपण न केल्यामुळं घराचे वलय फिरतात, वाशे फिरतात, संस्कृती बिघडते, मनामध्ये दुर्विचार निर्माण होतो आणि चौघांचे तोंड चारीकडे होतात. असं माझं वैयक्तिक मत आहे. जेवढे आईवडील कारणीभूत आहेत तेवढे मुलंही कारणीभूत आहेत. जर आपण लहानपणी जर जिजाऊने शोभानं घडवले, भक्त प्रल्हादांना त्याच्या मातोश्रीनं एका आश्रममध्ये राहून घडवले, ध्रुव बाळांना घडवलं, ह्यांचं जर आदर्श आपण ज्या बालकासमोर नाही ठेवलं तर बालकं घडणार नाहीत. मुळातच त्यांना आपल्या धर्माची, संस्कृतीचे पूर्वजांनी काय लिहून ठेवलेलं आहे, काय केलेलं आहे, ह्याच्यापासून आपण लांब असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून लहान असताना, लहान वयामध्येच बालकावर संस्काराला सुरुवात करावी. मग त्याच्यासाठी संस्कार जे घालणार आहेत ते परिपक्व पाहिजे. प्रथम आईवडिलांनी ती साधना केली पाहिजे. आईवडिलांनी स्वतःवर जडणघडण करून घेतलं पाहिजे. आईवडिलांनी स्वतःच्या मुखामध्ये कायमस्वरूपी नामस्मरण ठेवावा. आईवडिलांचे चरण कुठे जाणार नाही त्याची दक्षता आईवडिलांनी घ्यावी. आईवडिलांच्या भावना भडकणार नाहीत, वाद होणार नाही, वितंड वाजणार नाही आणि बालकापुढे तक्रार होणार नाही ह्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी. आणि प्रथम त्यांच्यापासूनच ते टी व्ही, मोबाईलपासून थोडंसं लांब राहावा. तेव्हा कुठे पुढच्या पिढीवर संस्कार, आचार, विचार होऊ शकतं. एक नवरा बायको होते. बायको खूप छान विचाराच्या होत्या. बालपणापासून त्यांच्यावर संस्कार झालेला आईवडिलांच्या घरी, सगळे माळकरी, आणि दिल्या घरी गेल्यानंतर ते घर अर्धांड. आता नशिबी आलंय, निस्तरलं पाहिजे म्हणून हळूहळू थोडं तरी संस्कार घालायला सुरुवात केली. प्रथम नवऱ्याला, सासूंना, सासऱ्यांना, दिरांना, नंदांना, जावांना हे सगळे प्रयत्न करायला लागले. ते जवळजवळ सगळे सुधारले पण नवरा काय सुधारला नाही. नवरा काही सुधारला नाही. नवऱ्यांना सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले त्या माऊलीनं. खूप दिवस निघून गेले, 2 मुलं झाले, तरी नवरा प्रत्येक वेळेस म्हणायचा ही वेळ आता साधनेची नाही आहे, ही वेळ आता साधनेची नाही आहे, मग साधना करू.
रोज तेच म्हणायचा, मग साधना करू, आज सांगितलं ना मग करू, उद्या करू, असं करून तो चालढकल करायचा. योगायोगाने एकदा आजारी पडला, तो खूप आजारी पडला. खूप आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेलं. डॉक्टरने औषध पाणी केलं, सलाईनमध्ये औषध दिलं. एक 2-3 दिवसांनी घरी आणलं आणि त्या माऊलीला सांगितलं, हे औषध 3 वेळा पतिराजांना औषध द्या. मग ते घरी औषध घेऊन आले माऊलीनं. तो बेडवर झोपूनच होता. तो मृत्यूशी झुंज देत होता असं त्याचं म्हणणं होतं. का तर पतिपरायण पत्नी, पतिव्रता स्वच्छ भावनेने सेवा करत राहत होती. तिला माहीत होतं ह्याला काय होणार नाही, पण त्याला भीती वाटायची की मला काहीतरी होणार. मग 3 वेळा औषध घालायला सांगितलं होतं. मग ते औषधं सगळं नेहली, कपाटात ठेवली आणि चावी घातली आणि चावी कमरेला लावून फिरायला लागली, म्हणजे जेणेकरून इतरांनी सुद्धा नवऱ्याला औषध देता कामा नाही. सगळे घरातले चिडले. ती कमरेला चावी ठेवली आणि ते म्हणते की चावी विसरले, मी कुठे आहे, मला कळलं ना, मला समजेना कुठं झालं, चावी कुठे आहे मला कळतच नाही. तेव्हा एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी नवरा म्हणाला, मला मारण्याचा विचार आहे का तुला? ती म्हणाली, नाही, तुमची सेवा करते, मी मनापासून सेवा करते, चावी सापडत नाही. मग कुणीतरी सांगितलं, जावानी सांगितलं, कमरेला तुझी चावी आहे. तेव्हा ते म्हणाले, हो, लक्षातच नाही माझी चावी कमरेला असलेलं, आणि मग मी औषध देते म्हणता म्हणता 1 दिवस घालवली. दुसरा दिवस उजडला, औषध दिली नाही. तेव्हा सगळे वैतागल्यानंतर पत्नीनं सांगितलं, 2 दिवसाचे औषध मी आता एकदाच देते, 2 दिवसाचं औषध मी एकदाच घालते आता ह्यांच्या तोंडामध्ये. तेव्हा पतिराजा म्हणाला, नको नको, असं काय करू नको, म्हणलं उलटं काहीतरी होईल आणि माझा जीव जाईल. मग तेव्हा पत्नीनं सांगितलं की प्रमाणात वेळेवरच औषध घेतलं पाहिजे, तशी साधना सुद्धा प्रमाणात लहान वयापासूनच सुरुवात केली पाहिजे. ज्या त्या वयामध्ये सुरुवात केल्यानंतर ती त्याची ऊर्जा कायम राहते. हृदयस्थानी असलेला ईश्वराचा दिवा कायम राहतो. त्याच्यावरचं काजळ काढायचा असतो आणि दिवा साफ करायचा असतो. आपल्याजवळ असलेली ऊर्जा तेवत ठेवायचा असतो. तसं औषध जर एकदाच घेतल्यानंतर नीट होणार नसेल तर तुम्ही साधना, त्या आम्ही म्हातारं झालं नाही, आम्ही म्हातारं झाल्यानंतर बघू, आपण आयुष्य बघू, भौतिक सुखाच्या मागे लागू, आणि मधीच तुम्ही गचकन पडलात कोसळून तर काय करणार? काय करणार? कलियुग आहे, कधी आट्या गेल सांगता येत नाही. कुणी पिस्तूलला गोळी घालेल सांगता येत नाही. कुणी काय करेल सांगता येत नाही. कुठं गाडीवर गेला तर तिकडंच गायब केला तर सांगता येत नाही. हे कलियुग आहे. या काळामध्ये जर लहानपणापासून साधना जर केला नसाल तर तुमचं दिवा तेवत राहणार नाही आणि तुमची ऊर्जा राहणार नाही आणि तुम्हाला सद्बुद्धी चांगली सुचणार नाही आणि त्या संकटातनं तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. लक्षात ठेवा, कधीच पडू शकणार नाही. तेव्हा त्या घरच्यानं उमजलं. त्या सासू सासऱ्यांनी त्याला फायलावर घेतलं, मुलाला सांगितलं समजावून, अशी संस्कारित मुलगी मिळणं कितीतरी जन्माचं तुमचं आमचं पुण्य असेल. ती मिळाली, तिला मान, तिचं समजून घे, साधनेला लाग. मग तो साधनेला लागला. तसं आपण सुद्धा साधना करतो. साधना कुठे कशासाठी करतो? शेजाऱ्याचं वाईट होऊ दे, शेजारचा पोरगा नापास झालाय म्हणून आपण खुश व्हायचं? त्या घरामध्ये साधना चाललेली आहे, सगळं शांतता आहे, जिकडं तिकडं त्या घरामध्ये वैभव उभा आहे म्हणून आपण जळपाट व्हायचं? मग याच्यासाठी साधना करायची? साधना याच्यासाठी करायची, अंतर्मनाने आपण स्वच्छ झाला पाहिजे.
अंतर्मनाने आपण स्वच्छ झाला पाहिजे, बाह्य मनाने स्वच्छ होऊन चालणार नाही. 4 ठिकाणी बुक्का लावला आणि अंगावर भगवे गाठले आणि उगाच देवळात जाऊन हात जोडून 4 तास बसलं आणि 2 डुलक्या झालेलं कळायचं नाही. देवपूजा करताना नुसतं शोपीस करायचं, तंत्रमंत्र म्हणायचं नाही, अंतरशुद्धी करायचं नाही, बाह्य शुद्धी करायची, लाईटीचे डेकोरेशन करायचं, मोठे मोठे देवाला साजवट फुलं आणून त्याला देव सुद्धा दिसणार नाही असे फुलं व्हायचे, मोठे मोठे नैवेद्याचं नाटकं करायचे. या अवडंबर माजवायला कोणी सांगितलंय तुम्हाला? कुठल्याही ग्रंथामध्ये नाही आहे, कुठल्या पुस्तकामध्ये नाही आहे, कुठल्याही साधून असं सांगितलं नाही. सांगणारा साधू अर्धा हळकुंडाने पिवळा झालेला. तुम्ही प्रथम अंतर्मनाने स्वच्छ व्हा. जिथं नामस्मरण तंत्रमंत्र करण्याने अंतरात्मा शांत होतो, अंतर्मन शांत होते, तिथं समाधान असतो आणि तिथं लक्ष्मी असते. लक्ष्मीला ये म्हणायची गरज नाही. मिठातलं पीठ, पिठातलं मीठ कमी झालं असं म्हणायची गरज नाही. कधीही कमी पडणार नाही तुम्हाला, कारण तुमच्या जिभेवर सत्यता येत असते. तुम्ही साधना केल्यानंतर तुमच्या मुखातनं सत्य शब्द येतो. चुकलं तर चुकलं मान्य करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे त्याच्याकडे साधनेचं बळ आहे, त्याच्याकडे साधनेचं बळ आहे. माझी चूक जर मी मान्य करत नसेल तर माझं देव माझ्या हृदयात असलेलं मला कळलंच नाही. मी माझ्या देवाची माफी मागतो, माझ्या हृदयस्थानी असलेल्या ईश्वराची माफी मागतो. नाहीतर ह्या कलियुगातले सगळे प्रश्न आहेत ना, प्रश्न खूप गोंधळ घालतील, खूप गोंधळ घालतील आणि तुम्हाला स्वास्थ्य राहू देणार नाहीत आणि तुम्हाला शांततेनं नांदू देणार नाहीत. लक्षात ठेवा. खूप छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगत असतो तुम्हाला मी, खूप छोट्या. महावीर जैन धर्माचे महावीर देव आपलं महाराज ऐकून असाल. जैन धर्मातले गुरु होते, महान गुरु होते आणि ते सगळ्याशी संवाद साधायचे. कोणी नुसतं दर्शन घेऊन आशीर्वाद देतं, पण त्यांची पद्धत अशी होती की मनातला सुद्धा निरसन झालं पाहिजे. सारखं त्यांच्याशी चर्चा करायची, असं गहन चर्चा करायचे, गहन चर्चा करायचे. त्या गहन चर्चामध्ये सगळ्यांचे प्रश्न सुटायचे आणि काही लोक गोंधळून जायचे, काही लोक गोंधळून जायचे आणि त्यांच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. सगळ्यांचे प्रश्न निर्माण झाले आणि सगळ्यांचे प्रश्न निर्माण झाल्यावर एकदा गोंधळ उडाला. सगळ्यांनी ते गुरुजींनी सांगितलं की तुमचा अडचण मला सांगा. सगळे सांगायला सुरुवात केली. ज्याचा अडचण नाही तो बी सांगायला लागला, जो सुखी आहे तो बी दुःखी आहे म्हणायला लागला आणि जो दुःखी आहे तो तर दरिद्रीच्या रूपात गेला. मग एकदा गुरुजींनी सांगितलं तुमचं प्रश्न एका कागदावर लिहा. किती प्रश्न आहेत ते सगळ्यांनी कागदावर लिहिलं. 100-200 लोक तिथं जमलेले सगळे आपल्या पेननं सगळं लिहिलं आणि चिठ्ठी त्यांनी दुमटायला सांगितलं, दुमटलं आणि एका परातीमध्ये ठेवायला सांगितलं आणून. सगळ्यांनी परातीमध्ये ठेवलं आणि ते खालीवर केलं आणि सांगितलं प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचला. चिठ्ठी उचललं आणि वाचा. आता चिठ्ठी त्याचं त्याला मिळेल का? नाही मिळणार, इतरांची चिठ्ठी मिळणार. इतरांची चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्या दुःखापेक्षा हा दुःख मोठं आहे, माझ्या दुःखापेक्षा हे दुःख मोठं आहे. तुमचं चिठ्ठी त्याला मिळाली, त्याची चिठ्ठी त्याला मिळाली, त्याची चिठ्ठी त्याला मिळाली की प्रत्येकजण दुःखी आहे असं दाखवलं. पण प्रत्येकाने चिठ्ठी वाचून पाहिल्यानंतर एकेकाचे प्रश्न तर न विचारण्याच्या पलीकडे प्रश्न होते. त्यांनी म्हणला माझं प्रश्न न विचारलेलंच बरं, माझ्यापेक्षा मोठं प्रश्न त्याचा आहे. सगळे शांत झाले. म्हणजे सांगण्याचा उद्देश सगळीकडे प्रश्न होता का? सगळ्याच्या मनामध्ये दुःख होता का? नव्हता. तुम्ही रिकामा राहिला ना असे दुःख जवळ येतात आणि चिटकतात आणि प्रश्न निर्माण करतात. लक्षात ठेवा, असे प्रश्न निर्माण करतात. आणि तुम्ही गुंतून राहिला ना एकही प्रश्न मनामध्ये निर्माण होत नाही. आणि जगामध्ये मी सांगतो एकही प्रश्न कुणाचा नाही, तो ईश्वर सोडवायला समर्थ आहे. त्याच्यावर भार टाकून तुम्ही साधना करा. साधना केल्या की सगळं प्रश्न तो सोडवतो, कारण त्याला सगळं माहीत असतं, त्याला सगळं माहीत असतं. आपण ते त्याच्यावर भारच टाकत नाही. आपण माझे प्रश्न खूप मोठे आहेत,
म्हणून कारण असताना आपण पवित्र हृदय, पवित्र मन, पवित्र वाणी, पवित्र नजर, पवित्र चरण, पवित्र हात, हे सगळं पवित्र आहे. एवढं सगळं ईश्वराने दिलं असताना त्याला आपण घाण करतो. कारण असताना घाण करतो आपण, कारण असताना प्रश्न निर्माण करतो. एकही प्रश्न नाहीये जगामध्ये. जर माझे चोंचले पुरवायचे असतील, माझे जिभेचे चोंचले असतील, माझ्या नजरेचे चोंचले असतील, माझ्या हातवाऱ्याचे चोंचले असतील, माझे चरणाचे चोंचले असतील, संध्याकाळचं वेगळं हौस असेल, दुपारची वेगळी हौस असेल, रात्रीची वेगळी हौस असेल, सकाळची वेगळी हौस असेल, ते जर पुरत नसेल तर प्रश्न निर्माण होणार ना. जी अपेक्षित नाही ते अपेक्षा जर धरून बसलं, मलाही वाटतं इथे हेलिकॉप्टर उतरावं, मलाही वाटतं 10 अंगठ्या हातामध्ये घालून बसावं, मलाही वाटतं 5 लाखाचं जर्किन घालून कोट घालून बसावं, हे अपेक्षा पूर्ण होणार आहेत. आणि त्या अपेक्षा आपण कशासाठी धरायच्या? ईश्वर ठेविले तसे अनंत. ईश्वराला सुद्धा लाजवाची ताकद आपल्यात आहे, तेवढं ऊर्जा आपल्यात आहे, ते कुठंतरी आपण सोडतो आणि साधना करत असताना नाही ते विचार डोक्यात घेतो. म्हणून आपल्या साधनेचं फळ आपल्याला मिळत नाही. साधनेचं फळ त्याच्यासाठी मिळत नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ असं करा की आपल्या परमार्थाने जेणेकरून स्वतःच्या हृदयातलं देव जाग होईल तर होईल, पण इतरांचं सुद्धा हृदयातलं जाग करण्याचं सामर्थ्य आपल्यात निर्माण होईल. ती खरी साधना आहे. ही साधना आपण जर केलात तर आपल्या कुटुंबातील लहान बालकापासून ते वृद्धापर्यंत सगळे सुखी राहतील, सगळे आनंदी राहतील. आणि ते ठेवण्याचं काम मात्र आपलं आहे.